शहापूर तालुक्यातील डोळखाम विभागामध्ये झालेल्या ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेक गावातील जलजीवन विस्कळीत झाले असून भातशेती, घरे आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर तालुका प्रमुख बाळा धानके यांनी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे। या निवेदनामध्ये डोळखाम विभागातील डोळखाम, आवाळपाडा, बांधणपाडा, हेदवली, चोंडे, चिंचवाडी, डेहणे, कांबे आणि वरपवाडी या गावांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने आणि दुकानाचेही नुकसान झाल्याने नागरिकांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे। नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत त्वरित पंचनामे करण्यात यावे आणि शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई लवकरात लवकर वितरित करण्यात यावी अशी मागणी बाळा धानके यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे केली आहे। यावेळी त्यांच्यासोबत शहापूर शहराध्यक्ष विजय देशमुख, मिलिंद देशमुख, गणेश अवसरे, हेमंत मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। प्रशासनाने नुकसानग्रस्तांना न्याय देण्यासाठी तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात आली आहे। प्रशासन या मागणीवर किती वेगाने निर्णय घेते याकडे डोळखाम विभागातील नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आत्ता आपल्या सोमेत आहेत शहापूरचे तहसीलदार माननीय परमेश्वर कासुळे साहेब। डोळखाम विभागात अतिवृष्टी, ढगफुटी झाल्याने तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्या संदर्भात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आज आपल्याला भेटून त्यांनी निवेदन सादर केले आहे। त्या संदर्भात आपण काय माहिती द्याल? आपण सांगितल्याप्रमाणे मागच्या 2 दिवसापूर्वी डोळखाम परिसरामध्ये ढग सदृश्य मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झाला आणि त्यामुळे काही घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काही शेतीचं पिकाचं नुकसान झालेलं आहे। तर निश्चित आपण परवाच जे काही आमचे ग्राम महसूल अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, ग्रामसेवक असतील यांना सूचना दिलेल्या आहेत। जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसानीचे पंचनामे करून त्या ठिकाणी शासनाकडे पाठवण्यासाठी आम्ही पूर्वतयारी केलेली आहे। धन्यवाद साहेब। शहापूर तालुक्यातील डोळखाम विभागात अतिवृष्टी झाल्यामुळे तिथे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्या संदर्भात आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आज आपण तहसीलदार शहापूर यांची भेट घेतली, त्याबद्दल आपण काय सांगाल? तहसीलदार साहेबांना आमच्या पक्षातर्फे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज आम्ही निवेदन दिलं आहे की डोळखाम या आमच्या अतिदुर्गम भागामध्ये जे अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य जो पाऊस झाला त्यात डोळखाम बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले। अनेक व्यापाऱ्यांच्या घरांमध्ये, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरूनचे नुकसान झाले। तसेच आमच्या डोंगराळ भागातील वरपडी असेल, डेहणे असतील, वालशेत असेल, गुंडे असेल या भागामध्ये अतिवृष्टीने जे शेतीचे नुकसान झालेले आहे, खरं तर तिथे शेतीच नष्ट झालेली आहे आणि दुबार पेरणी करायला आता वेळ गेलेला आहे। तर त्या लोकांच्या शेतीचे, काही लोकांच्या दुकानांचे आणि घरांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे तहसीलदार साहेबांना केलेली आहे आणि तहसीलदार साहेबांनी त्यावर सकारात्मक कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।